नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं एबी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, सध्या मी भीमा नदीच्या काठावरती आहे आणि माझ्यासोबत रुपेश मुरुडकर आणि राजेंद्र फोगारे हे माझे दोन मित्र आहेत. खरं तर रुपेश मुरुडकर सरांसोबत माझी आज पहिलीच भेट आहे. त्याचं कारण असं आहे की ते सध्या मुंबईमध्ये असतात आणि ते मूळचे कोकणचे आहेत. पंढरपूरला आले आहेत विठ्ठलाच्या दर्शनाला आणि आले असताना राजेंद्र फोगारे सरांचा मला फोन आला की आमच्या घरी एक खूप चांगले कलाकार आलेले आहेत. म्हणून कोणती कला सादर करत आहेत, तर ते शिट्टी वादन हा जो काही कला प्रकार असतो तो खूप चांगल्या पद्धतीने सादर करतात. आणि खरं तर शिट्टी वादन हा नक्की प्रकार काय आहे याबद्दल आपण अधिक सविस्तर सरांकडून जाणून घेणार आहोत. तर तुमचं आमच्या पंढरपूरमध्ये खूप खूप स्वागत पहिल्यांदा, आणि आमचे एबी मराठीवर सुद्धा खूप खूप स्वागत. खरं तर शिट्टी वादन हा जो काही प्रकार आहे तो मी स्वतः पहिल्यांदाच ऐकलेला आहे. काय प्रकार असतो शिट्टी वादन म्हणजे, आणि कधीपासून सुरुवात झाली शिट्टी वादनाला? सर, शिट्टी वादन म्हणजे हा ओठाचा 2 ओठांचा चंबू करायचा आणि आपण सर्वसाधारणपणे लहान मुलांना बघा म्हणजे सगळेच जण शिट्टी वाजवतात. बरोबर. त्याप्रमाणे मी पण लहानपणापासून शिट्टी वाजवतो आणि हा शिट्टीवरती गाणी सादर करतो. मी लहानपणापासून ही कला जोपासलेली आहे. मुळात आमच्या वडिलांनाच ही कला उपजत त्यांच्याकडे होती आणि नंतर पाहता पाहता ही कला मी पण जोपासत गेलो. म्हणजे वडील काय करायचे, शेतामध्ये नांगर धरताना किंवा आवारामधली कोणतीही कामं करताना किंवा कुठे शेतात जंगलामध्ये गाई गुरं राखताना ते शिट्टी वाजवायचे. हे लहानपणापासून हे संस्कार माझ्यावरती घडले. खरं तर हे खूप चांगले संस्कार आहेत. पण लहानपणी वडील वाजवायचे ते सगळ्यांना खूप छान वाटायचे, पण मी शिट्टी वाजवल्यानंतर ते लोकांसाठी काहीतरी वेगळं वाटायचं. लोकांची ओरडा वगैरे खाण्याचा हा जास्त प्रकार असायचा. तर हळूहळू वडिलांना शिट्टी वाजवताना मी पाहायचो आणि नंतर मी आपसुकच ती कला माझ्यामध्ये भिनली गेली. तुम्हाला साधारण असं कधी लक्षात आलं की वडिलांची जी काही कला आहे ती आपल्यात आता स्वतःमध्ये आलेली आहे आणि शिट्टी वादन आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो, असा तुम्हाला विश्वास कधी आला पहिल्यांदा? खरं तर शाळेमध्ये असताना 1ली-2रीला असताना मी शाळेत बसायचो. असं जमिनीवरती बसलेलो असतो ना, शिट्टी वाजवतो. तेव्हा सुरात नाही वाजवायचो, नॉर्मली गाणी बाबा जसं वाजवतो आता नॉर्मली. पण तरी सुद्धा गाणी वाजवायचो, पण इतक्या फार सुरात नाही. पण मला वडिलांनी त्याची जाणीव करून दिली की मी वाजवतो शिट्टी आणि माझा मुलगा पण शिट्टी वाजवतोय. पण त्यांना ते कौतुकच वाटतं मुळात. नंतर मग ते वडिलांची शिट्टी बघता बघता ती मी हळूहळू गाण्याच्या स्वरूपात गायचा प्रयत्न केला. तर मी पण लहानपणी शेतामध्ये गाई गुरं राखायला जायचो आणि एका बाजूला गुरं चरतायत आणि एका बाजूला मी शिट्टी वाजवत बसायचो. हा प्रकार सगळा चालू असायचा. मग ते हळूहळू मग कृष्णाची गाणी, गवळणी वगैरे हे सगळे माझे बाबा गाणी अभंग वगैरे छान म्हणायचे. मग ते बाबा शिट्टीमध्ये पण गाणी म्हणायचे, गवळणी वगैरे. मग त्याच गवळणी किंवा छोटी मोठी कोळी गीतं वगैरे मुडकी तोडकी वाजवायचो. मुडकी तोडकी वाजवता वाजवता हा छंद म्हणून वाजवायचं, म्हणजे असंच आवड होती, वाजवायचो. पण नंतर मग त्याचं गाण्यामध्ये रूपांतर व्हायला लागलं. मला पण जाणीव वाटली की आता हे शिट्टी वादन गाण्याच्या स्वरूपात गातोय. म्हणजे जेव्हा गाणी गायची आवड निर्माण झाली शिट्टीवरती, तेव्हा मात्र मी सतत चालू केली वाजवण्यासाठी. पहिलं गाणं सगळ्यात चांगलं कुठं वाजवलं होतं आणि कोणतं वाजवलं होतं हे काय आठवतंय का? माझे बाबा कोळी गीतं वाजवायचे. बाबा आमचे यशोमती मैया हे गाणं फार सुंदर वाजवायचे, फार म्हणजे फारच सुंदर. म्हणजे आता मी मोठमोठ्या ठिकाणी कार्यक्रम करतो, सगळ्या करतो, पण आजही मी म्हणू शकतो की बाबांसारखी शिट्टी वाजवू शकत नाही. इतकं सुंदर शिट्टी वाजवायची. ते यशोमती मैया जे गाणं आहे ते तुम्हाला वाजवता येतं? त्याची एक झलक करून आपण त्याची सुरुवात करू. नक्कीच नक्कीच. खरं तर हे जे काही सगळं आलेला जो काही पिंड आहे तो वडिलांकडून आलेला आहे. आणि वडील जे गाणं खूप चांगल्या पद्धतीनं म्हणायचे शिट्टीवर, तेच गाणं तुम्ही सुद्धा म्हणताय. खरं तर हे गाणं जेव्हा वडिलांना म्हणून दाखवलं पहिल्यांदा, त्या वडिलांची प्रतिक्रिया काय होती? खरं तर मी जेव्हा शिट्टी वाजवायचो होते, वडील हसायचे. म्हणजे त्यांना वेगळं वाटायचं की बाबा वाजवायचे, हा भाग वेगळा होता. ते मोठे होते, कारण आमच्या वयाच्या मुलांनी वाजवलं की ती मोठ्या माणसाकडून शिव्या असायच्या. हे कार्ट शिट्टी वाजवते, संध्याकाळ बघत नाही, रात्र बघत नाही, कधी पण शिट्टी वाजवते, असा प्रकार होता. पण जेव्हा वडील
पहिल्यांदा माझ्या वडिलांनी हे गाणं बघितलं असं ऐकताना, तर मला तितकंच फारसं जमलं नाही, पण बाबांना ते फार आवडलं. बाबा स्वतःहूनच प्रोत्साहन द्यायचे आणि सांगायचे वाजवत राहा शिट्टी, चांगलं वाजवतोस म्हणून. मग त्याच्यानंतर मग हा छंद जोपासत गेलो मी, आवड निर्माण झाली, वेगवेगळ्या प्रकारची गाणी जमायला लागली. नंतर मग हे चालूच ठेवलं. हळूहळू नंतर मग शाळा शिकता शिकता एक 7वीच्या वर्गापर्यंत होतो तेव्हा वाजवायचो. शाळेतून तक्रारी यायच्या, वडिलांनी काही त्याचं मनावर कधी घेतलं नाही. बऱ्याचशा गावच्या म्हाताऱ्या बायका वगैरे असायच्या, त्या तर फारच ओरडायच्या. संध्याकाळ झाली. हे सगळे किस्से आहेत, पण हे सगळं हा सगळा प्रवास पुढे घेऊन जाताना मला तुमच्या बालपणाकडे जायचं आहे. कारण ह्या ज्या सगळ्या काही गमती जमती आहेत किंवा हे जे सगळं तुम्ही आत्मसात केलं ते सगळं लहान वयात केलं, वयात केलं, तर तुमची एकंदरीतच कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, तुम्ही मुळात कुठले आहात, तुमची जडणघडण कुठं झाली, त्या संदर्भात सांगा तुमच्या गावाबद्दल. सर, माझं गाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, तालुका दापोलीमध्ये इळणे गाव आहे. एक छोटंसं खेडगाव आहे, अतिशय सुंदर आहे. बरेचसे पूर्वीच्या काळातले मंदिरं वगैरे आहेत असं एकंदरीत, आणि भैरवनाथाचं मंदिर, अशा सुंदरसं निसर्गरम्य ह्या गावामध्ये माझं गाव आहे इळणे. या इळणे गावचा मी सुपुत्र आहे आणि ह्या गावामध्ये लहानाचा मोठा झालो. शाळेतल्या मराठी शाळेत शिकलो, जिल्हा परिषद शाळा इळणे या शाळेत शिकलो. आणि ह्या शाळेमध्ये मुख्य गोष्ट, खरं तर ही शाळा आमची फार मोठी आहे, दापोली तालुक्यातली प्रथम क्रमांकाची शाळा आहे मराठी शाळेमधली. त्या शाळेत शिकलो आणि तिथेच लहानाचा मोठा झालो. 7वीपर्यंत शिक्षण घेतलं त्या शाळेमध्ये. हळूहळू तिथेच गाई गुरं राखताना, शाळा शिकताना आनंद घेत, जीवनाचा आनंद त्या शेतीवाडीमध्ये झालेला आहे. शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे त्या इळणे गावामधलं माझं 7वीपर्यंत शिक्षण झालं. नंतर मग पुढे शिक्षणासाठी बाहेर पडलो, पण 7वीपर्यंत मी कंटिन्यू गावाला होतो, सातत्याने गावी येतो लहानपणापासून. त्या मातीशी माझी नाळ जुळलेली आहे. मी आता सांगताना सुद्धा माझ्या अंगावरती शहारे येत आहेत. काही माणूस कुठं जरी गेला तर आपल्या गावची आठवण येणं साहजिक असतं. तुम्ही मुंबईला गेल्यानंतर कामानिमित्त गेला, नोकरीनिमित्तानं गेला, तिथं गेल्यानंतर हे जे काही शिट्टी वादन आहे त्याला थोडंफार प्रोत्साहन मिळालं असेल, स्टेज मिळालं असेल. एकंदरीत शहरवाशांच्या प्रतिक्रिया या सगळ्या तुमच्या वादनासंदर्भात कशा होत्या? शहरात जाण्यापूर्वीच सांगतो तुम्हाला आधी मी दापोली तालुक्यामध्ये शिकायला होतो, नवभारत छात्रालयामध्ये. एक हॉस्टेल होतं, त्या नवभारत छात्रालयामध्ये शिकायला होतो. तिथे खरं मला प्रोत्साहन जास्त मिळालं. तिथल्या मित्रांबरोबर शिट्टी वाजवणं वगैरे हे प्रकार प्रचंड व्हायचे. म्हणजे आमच्याकडे कसं असायचं त्यावेळेला, एक ठराविक वेळ असायची. त्या ठराविक वेळेमध्ये आम्ही तिकडे नवभारत छात्रालयामध्ये नर्सरी होती, त्या नर्सरीमध्ये काम करता करता मी शिट्टी वाजवायचो. मुलं गाणी म्हणायची, मी शिट्टी वाजवायचो. हा छंद वाढत गेला. बघता बघता ते इतकं शरीरामध्ये भिनलं की प्रचंड. संध्याकाळी लाईट गेली की आमची मुलं काय करायची, मी शिट्टी वाजवायचो, कोळी गीतं वगैरे भन्नाट वाजवायचो आणि ती मुलं डेस्क वगैरे वाजवत आम्ही फुल म्हणजे वातावरण एकदम तल्लीन होऊन जायचं. तिथे माझा खरा प्लॅटफॉर्म म्हणणं म्हणजे मुंबईतल्या शहरामध्ये मला खऱ्या अर्थाने प्लॅटफॉर्म मिळाला, पण खरी सुरुवात झाली, खरा प्लॅटफॉर्म झाला. माझा एक दिनेश वास्कर नावाचा माझा खास मित्र होता, त्याला माझी शिट्टी फार आवडायची, प्रचंड आवडायची. तर तो मला सांगायचा बऱ्याच वेळा की रुपेश जरा हे गाणं वाजव, रुपेश ते गाणं वाजव. मग त्याच्या आवडीचं गाणं वाजवायचो. असं करता करता माझं 10वीपर्यंत शिक्षण तिकडे दापोली झालं. तिथून आल्यानंतर मुंबईत आर्यभट कॉलेज आहे, परेलला आर्यभट कॉलेज. त्या परेलला आर्यभट कॉलेजमध्ये होतो तेव्हा सुद्धा मी कॉलेजला शिट्टी वाजवायचो. आता हे कॉलेजला शिट्टी वाजवायचं म्हणजे जरा सगळं वेगळं वातावरण. त्यावेळी शिट्टी वाजवायचं म्हणल्यावर मग ते सगळं मुलींचा हा सगळा, तसे काय वाईट अनुभव आले का शिट्टीने? नाही, तसं म्हटलं तर आमच्या वर्गामध्ये मुली नव्हत्या, हा एक प्लस पॉईंट होता, नाहीतर मारच खाल्ला असता. वर्गात मुली नव्हत्या, पण तिथे आमचे शिक्षक होते. त्या शिक्षकांना माझी शिट्टी आवडायची. मी खरं तर मला आवडायचं, मी मुद्दाम वाजवायचो पण. नंतर मग त्यांना ते आवडायला लागली. मग कॉलेजच्या वातावरणामध्ये वाजवायचो. एकदा तर गॅदरिंगमध्ये पण वाजवली होती शिट्टी. एक छोटंसं 2-3 पीस वाजवले होते गॅदरिंगमध्ये. आणि हायस्कूलला असताना, कॉलेजला असताना हे छोटे मोठे कार्यक्रमामध्ये वाजवायचो, पण असा प्लॅटफॉर्म नाही. त्याच्यानंतर कॉलेज संपल्यानंतर मुंबईमध्ये काम करत असताना एक साधारणतः 2004 ते 2005च्या दरम्यान मी एका कंपनीत कामाला होतो. तिथे कामच नसायचं, म्हणजे संध्याकाळचं वगैरे काही कस्टमर आले तरच रिकाम तिकडे बसायचो. त्यावेळी मी शिट्टी वाजवायचो. आमची एक मॅडम होती गुजराती, मी प्रचंड म्हणजे अक्षरशः मुलासारखं प्रेम करायची. त्यांना माझी शिट्टी फार आवडायची, गांधी मॅडम.
त्या गांधी मॅडम मला म्हणायच्या, रुपेश तू मराठी में गाना गाता है, एक काम कर ना हिंदी में गाना, हिंदी में गुजराती में गा. मग त्यांच्यासाठी मी स्पेशली हिंदी वाजवायचोच, पण गरब्याची गाणी वाजवायचो. हो, मग त्यांच्यासाठी खास वाजवतो गरब्याची गाणी. त्या सांगायचे, आवर्जून सांगायचे रुपेश वाजव म्हणून. आणि त्यांचं घर म्हणजे त्यांचा मी मुलगा, जणू काही मुलगाच आहे अशा प्रकारे त्यांच्यात राहायचो. त्याच्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात त्यांच्याशी मी बोलता बोलता शिट्टी वादन करायचो, गरब्याची गाणी वगैरे वाजवायचो. म्हणजे तुम्ही अनेक गाणी वाजवत असाल, मराठी, हिंदी किंवा विठ्ठलाचे अभंग सुद्धा म्हणताय. सगळ्यात जास्त शिट्टीवर वाजवायला आवडणारी गाणी कोणती आहेत? मराठी चित्रपटातली, मराठी अभंग किंवा हिंदी गाणी, ह्यातली सगळ्यात आवडतं कोणत्या प्रकारची गाणी आवडतात? खरं तर हिंदी गाणी सुद्धा आवडतात मला, प्रश्नच नाही. हिंदी गाणी बरीच गाणी वाजवतो, पण मला विठ्ठलाची गाणी फार आवडतात. विशेष करून मला प्रल्हादजी शिंदेंची अभंग जास्त आवडतात. प्रल्हाद शिंदे आपल्या मंगळवेढचे आहेत प्रॉपर, पंढरपूर पासून, आणि त्या नगरीत येऊन खरं तर तुम्ही हे सांगताय. प्रल्हाद शिंदेचा कोणता अभंग सगळ्यात जास्त आवडतो ते एकदा आम्हाला सगळ्यांना ऐकायला? माझा सर्वात लाडका अभंग आहे, मागं तुम्ही पांडुरंगा. हा अभंग आहे, आणि तो अभंग मी रेकॉर्ड सुद्धा केलेला आहे, प्रॉपर स्टुडिओ जाऊन रेकॉर्ड सुद्धा केलेला आहे. त्याची एक झलक ऐकायला? नक्कीच नक्कीच. क्या बात आहे. म्हणजे हे सगळं आम्हाला समोर बसून तुमच्या ऐकायला मिळतं, हे खरं तर खूप महत्त्वाचं आहे या सगळ्या अनुषंगानं. मला सांगा की हे सगळं शिट्टी तुम्ही तासनतास कार्यक्रम असेल तर तासनतास वाजवायला लागत असेल, आणि या सगळ्या काळात जेव्हा सुरुवात होती, हे लहानपणापासून आवड आहे, मात्र हे सगळं म्हणजे व्यायाम जो आहे ह्यासाठी काय वेगळा करता का? कारण श्वास रोखून धरणं ह्यासाठी काय वेगळ्या गोष्टी करता का? श्वास रोखून धरणं म्हणजे ओमकाराचा बी आधार घेतो, बराच वेळ ओम ओम असं बराच वेळ हे करतो, त्याच्यामुळे श्वासाचं टायमिंग जुळवता येतं मला. आणि ओठांचा हे गालांचा थोडासा व्यायाम करतो, गाल थोडेसे असे थोडा मोठ्याने आ करून उघडझाप करणं, त्याच्यामुळे हा एक वेगळ्या प्रकारचा एक व्यायाम होतो. आणि नंतर मग शिट्टी वाजवताना त्याचा त्रास होत नाही, हा एक प्रकारचा व्यायाम आहे. आणि श्वास रोखण्यासाठी किंवा श्वास वाढवण्यासाठी एक नाकावर बोट ठेवणं वगैरे असं शीर्षासन हे म्हणजे व्यायामाचे प्रकार चालू आहेत, ते करतो. प्रकार आहे. खरं तर हे सगळं बघत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की हे सर खूप चांगले कलाकार तर आहेत, मात्र या सगळ्या पुढे जाऊन एक माणूस की नावाचा जो प्रकार असतो तो अत्यंत महत्त्वाचा. आणि तुमच्यातली जी काय माणुसकी नावाचा जो काही धागा आहे, माणसाला माणूस जोडण्याचा किंवा माणसाबरोबर माणसासारखं वागण्याचा जो काय एक तुमच्यात दुसरी एक कला आहे, खरं तर ती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण त्याचे साक्षीदार जे आहेत ते माझे मित्र राजेंद्र फुगारे आहेत. खरं तर आता मी सांगण्यापेक्षा तुम्ही सांगा की तुमच्या आणि सरांची ओळख कशी झाली, आणि हा जो काय प्रवास तिथून आपण मुलाखत घेण्यापर्यंतचा जो काय प्रवास आहे तो मला तुमच्या तोंडून ऐकायचा आहे. गेल्या 8 वर्षापूर्वी मी माझ्या मामाच्या मुलीचं, नंदीश्वर बोशेची मामाची मुलगी आहे, तिचं हार्ट अँड लंग ट्रान्सप्लांट ऑपरेशन करायचं होतं. कोकिलाबेन हॉस्पिटलला ऑपरेशन करायचं होतं, त्याच्यासाठी 25 लाख रुपये निधी लागणार होता. आणि मी मुंबईमध्ये गेल्यानंतर ट्रस्ट हुडकत होतो, जशी की रतन टाटा ट्रस्ट, लालबागचा राजा, साईबाबा ट्रस्ट, अशा ट्रस्ट हुडकत होतो. आणि मला एक ट्रस्ट सापडत नव्हती, तर त्या ट्रस्टचा पत्ता रुपेशजी मुरुणकर सरांना मी विचारत होतो, पण ते तुमच्या ओळखीचे नव्हते, अजिबात ओळखीचे नव्हते, माझ्या ओळखीचे नव्हते. मी असाच अज्ञात इसम म्हणून त्यांना विचारलं, सर मला हा पत्ता कुठे सापडेल? तर सरांनी मला 10 मिनिटं असं चालत चालत तिथपर्यंत नेलं. आज ह्या कलियुगामध्ये
माणसं मुंबईमध्ये एवढ्या गर्दीमध्ये लोक सांगत पण नाहीत, पण रुपेश सरांनी मला तिथपर्यंत नेलं. पहिल्यांदा व्यक्ती भेटतोय आणि तो एवढा रिस्पेक्ट देतोय, ह्याचं मुळात कारण मला असं वाटतंय की कोकणामधील लोक खरंच प्रेमळ आहेत ते, असं मला एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून समजलं. आणि परत आमची चर्चा झाली आणि त्याच वेळेस त्या सिच्युएशनला मला त्यांनी स्वतःहून विचारलं की सर अजून तुम्हाला काय माहिती पाहिजेत, दुसऱ्या ट्रस्ट मी दाखवतो, असं स्वतःहून त्यांनी सांगितलं. आणि मग मला त्यांनी पुढची पण ट्रस्ट दाखवली. 8 वर्षापूर्वी मला भेटलेले, आमचं फोनवरच बोलणं चालू होतं फक्त. आणि 8 वर्षानंतर आज प्रत्यक्ष पहिल्यांदा प्रत्यक्षात पहिल्यांदा. आणि ती किती वेळाची भेट? फक्त 10 मिनिटाची भेट झाली सर. 10 मिनिटाच्या भेटीत ते 8 वर्षानंतर घराकडं आले. मला एवढं समाधान वाटते की अशी माणसं माझ्या आयुष्यात भेटतात. एवढी चांगली माणसं भेटणं, एवढा मोठा कलाकार माझ्या घरापर्यंत येतोय, मला आजचा सोन्याचा दिवस वाटतोय खरं तर. रुपेश सर, की 8 वर्षापूर्वीची भेट, खरं तर मुंबईसारखं ठिकाण, हे तुम्हाला पत्ता विचारला नसतं, तुम्ही काय सांगितलं असता इथं जा तिथं जा, एवढ्यात पण भागलं असतं. तरी पण तुम्ही त्यांना तिथपर्यंत घेऊन जाणं, म्हणजे हा जो काय एक स्वभाव आहे, तुम्ही एका बाजूला कलाकार आहातच, मात्र त्यासोबत हे जे जगणं आहे हे टिकून ठेवलं पाहिजे, हे आपल्यात असलं पाहिजे, हा स्वभाव कसा काय तुमच्यामध्ये आहे? आणि ह्या सगळ्या काळामध्ये हे सगळं जपून ठेवावं, एवढे दुसऱ्याला आधार द्यावा, ही भावना कशी काय मनामध्ये रुजत राहते? सर हे सुद्धा आम्ही आमच्या वडिलांकडून शिकलो. कारण आमच्याकडे पूर्वी आम्ही म्हणजे परिस्थिती अगदी हालाकीची होती, पण अशा परिस्थितीतून सुद्धा आमचे वडील यथाशक्ती दान धर्म तर करायचीच, परिस्थिती हालाकीची आहे तरी सुद्धा कधी, आणि मदत तर खूपच करायची. पण वडिलांनी आम्हाला हे शिकवलं की एखाद्याला जर गरज असेल आणि त्याची गरज ओळखा. अगदी म्हणजे बघा, आता सरांची गरज काय होती, सरांची बहीण हॉस्पिटलमध्ये आजारी होती कोकिळाबेनला, आणि सरांचा चेहरा बघितला, फार थकलेला होता आणि त्यांच्या चेहऱ्यावरती दुःखाचं सावट कोसळलं होतं, फार अगदी दुःखी वाटत होते. आणि त्यांनी मला विचारलं हा पत्ता कुठे आहे? 10 मिनटं म्हणजे बऱ्यापैकी ते मला वाटते एक साधारणतः 1 किलोमीटरच्या आसपास ते असेल, मंत्रालयावरून जवळजवळ फाउंटनपर्यंत, तिथपर्यंत गेला. हां, मला ते राहवलंच नाही अक्षरशः. मी म्हटलं या व्यक्तीला मी सांगेन इकडे जा तिकडे जा, बरोबर आहे. परत तिथे चुकल्यानंतर त्यांना अजून बऱ्याच ठिकाणी जायचं असेल आणि त्यांना जर परफेक्ट जर त्या वेळेला जर समजा पत्ता सापडला नाही, आणि ते म्हणाले सुद्धा सर मी या मुंबईमध्ये नवीन आहे, मला काही माहीत नाही. तर मी त्यांना सांगितलं तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, म्हटलं अजिबात बिंदास्त राहा. मी म्हटलं दाखवतो तुम्हाला. तिथे गेलो, त्या ट्रस्टीतल्या लोकांना हात जोडून विनंती केली की सर काही करा पण ह्या सरांचं काम करा. त्यांची बहीण म्हटलं हॉस्पिटलला आजारी आहे, पण त्यांनी पण ताबडतोब फॉर्म दिला, फॉर्मवर सही करायला सांगितली यांना, आणि सगळं पटकन झालं. आणि मला असं वाटलं की अजून विचारावं, तिथं अजून 1-2 ठिकाणी मी सरांना घेऊन गेलो तिकडे. नाही, वेळ काय असतं म्हणजे हीच एक वेळ असते बघा. आज सरांनी ही आठवण ठेवली. माझ्या बाबतीत पण अशा बऱ्याचशा घटना घडल्या, मला पण लोकांनी असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मी सुद्धा माझ्या मुलांना हे शिकवतो की जेव्हा एखाद्याला गरज असेल ती गरज ओळखा, आणि ती गरज ओळखून आपण जर वागलो तर परमेश्वराच्या दरबारात कुठेतरी पुण्याचा अंश असतो. हे जे सगळं आहे ते कलेनं दिलं काय म्हणा, हे जे सगळं आहे, हे जे काय तुमच्याकडे जे काय स्वभाव आहे ते वडिलांकडून आलं म्हणताय, बरोबर. पण ह्यामध्ये कलेचा किती वाटा आहे की तुम्ही हे जे सगळं काय भक्तिमय वातावरणात राहताय, या सगळ्यामुळं ह्या सगळ्याचा किती प्रभाव आहे तुमच्या ह्या स्वभावावर? सर खरं तर घरचं वातावरण तसं आमचं आहे, एकत्र परिवार आहे. आणि बाबा गेल्यानंतर म्हणजे वडील गेल्यानंतर आमचे मोठे भाऊ आहेत, संतोष टेलर्स प्रसिद्ध आहे सांताक्रूजमध्ये टेलरिंगमध्ये. तर त्यांनी जेवढं वडिलांनी आम्हाला समजावलं नसेल आयुष्यात, त्यापेक्षा जास्त आमच्या दादाने समजावलं आम्हाला. एखाद्याला अडलेल्या गळ्याला कशी मदत करायची, स्वतःला त्रास झाला तर चालेल पण त्या समोरच्या व्यक्तीचं दुःख दूर करता आलं पाहिजे, हे दादांकडून शिकलो आम्ही. कोरोना काळामध्ये सुद्धा आमच्याकडे असं मुंबईमध्ये गावामध्ये आमच्या कोकणामध्ये मोठं वादळ झालं होतं, चक्रीवादळ. त्या चक्रीवादळामध्ये दादांनी आम्हाला हेच सांगितलं की आपण ज्या गावात जन्माला आलो आहे त्या गावाला आता आपली खरी गरज आहे. आपल्या एका कुटुंबाने जरी मदत केली आणि अशा आपलं बघून जर अनेक कुटुंबांनी मदत केली तर गावच्या लोकांना बाहेरच्या लोकांची गरज लागणार नाही, कुठल्या आमदार खासदारांची गरज लागणार नाही. मग हे दादाकडून शिकलो. म्हणजे त्यावेळेला आम्ही तसंच केलं. दादाने सांगितल्याप्रमाणे आम्ही काही ठराविक लोक होती त्यांच्याकडून पैसे गोळा केले. पैसे गोळा करून नंतर मग धान्य वाटप केलं. म्हणजे आमचं एकच तत्व होतं की आपण जर पुढाकार घेतला तर कोणतरी दुसरा पुढाकार घेईल. हेच आम्हाला शिकायला मिळालं. दादांनी वडिलांनी आमच्या हे शिकवलं. आईसुद्धा तेच सांगते.
म्हणजे कला जोपासव तर ह्या ज्या सामाजिक जाणीवा आहेत हो. ते जोपासणे काम सुद्धा तुम्ही करताय. खरं तर शिट्टी वादनवर आपण परत येऊया की आजपर्यंत साधारण किती कार्यक्रम असे झाले असतील शिट्टी वादनाचे आणि त्या कार्यक्रमामधून तुम्हाला काय मिळतं, लोकांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर काय वाटतं मनाला? समाधान वाटतं, फार समाधान वाटतं. याचं समाधान वाटतं की मी कुठेतरी चमकतोय म्हणून समाधान वाटत नाही सर, ही माझ्या वडिलांनी जोपासलेली कला माझ्या अंगी भिनली, त्याचं मी सादरीकरण लोकांसमोर करतोय. म्हणजे प्रत्येक कलेच्या म्हणजे ज्या ज्या वेळेला मी सादरीकरण करतो त्या प्रत्येक वेळेला माझे वडील माझ्या डोळ्यासमोर दिसतात. आणि गुरु म्हटलं तर माझे वडील येत आहेत, कारण त्यांच्याकडून मी हे धडे घेतले. असा वैयक्तिक कुठला गुरु नाही केला. त्याच्यामुळे ते सगळं वडिलांच्यामुळे हे सगळं शिकत गेलो, मी करत गेलो. आता आपण घरी गेलतो तेव्हा तुमच्या मुलगी आहे छोटी, खरं तर तुमची मिसेस आहे, त्यांना हे शिट्टीवादन वगैरे किती प्रमाणात आवडतं, त्यांची काय प्रतिक्रिया असते ह्या सगळ्या संदर्भात? त्यांच्या आवडतं गाणं कोणतं आहे ते आम्हाला एकदा या माध्यमातून ऐकू द्या. नाही, माझ्या मिसेसला शिट्टी फार आवडते. कारण आम्ही जेव्हा म्हणजे लग्न व्हायच्या आधी सुद्धा आम्ही असं तिला भेटायला जायचो, त्यावेळी सुद्धा शिट्टी वाजवायचो. तिला आवड आहे आणि ती स्वतःहून सांगायची मला हे गाणं वाजवून दाखवा, ते गाणं वाजवून दाखवा. सगळ्यात जास्त कोणतं गाणं? तिला बरीचशी कोळी गीतं सुद्धा तिला खूप आवडतात. कोळी गीतांचा सुद्धा एखादं कोळी गीताची झलक. हो, नक्कीच. पुढील गाणे असंच आहे. खरं तर हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे, कारण आजपर्यंत वेगवेगळ्या वाद्यांवर आम्ही गाणी ऐकलेली आहेत, पण हे सगळं शिट्टीवर ऐकताना खरं तर एक वेगळ्या पद्धतीची मजा येते. मला सांगा की ही जी कला आहे, ही कला पुढल्या पिढ्यांकडे आहे अशी टिकणं खूप महत्त्वाचं आहे, कारण सध्या डिजिटल युग आहे, सगळे वाद्य आता ऑनलाईन झालेले आहेत, आपल्या मोबाईलवर सुद्धा सगळे वाद्य वाजवणं एवढं सोपं झालं आहे. अशा सगळ्या काळात एवढ्या अवघड ज्या कला आहेत आणि ज्या महत्त्वाच्या आहेत त्या जर कला जोपासून ठेवायचं असेल, कारण तुम्ही एक तुमच्या वडिलांकडून शिकला, मात्र तुमच्या पुढच्या पिढ्या ह्या शिकतील का नाही जी आपण गॅरंटी देऊ शकत नाही. तर हे सगळं करण्यासाठी, जपून ठेवण्यासाठी शासनाच्या स्तरावर किंवा तुमच्यासारखे कलाकार म्हणून काय करणं गरजेचं आहे की जेणेकरून ह्या सगळ्या कला पुढच्या पिढ्यांना आपल्याला देता येतील? सर, सध्या माझ्याकडे काही विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, माझा पुतण्या आहे म्हणा किंवा असे त्याचे मित्र वगैरे आहेत, माझ्या घरी येतात आणि शिट्टी शिकतात माझ्याकडून. तर मी हा एक विचार केला आणि नंतर मी सांस्कृतिक विभागाला भेट दिली मुंबईमध्ये. आणि मला असं वाटलं की जसं मी रुपेश मुरुडकर शिट्टी वाजवतोय किंवा शिट्टीवादक रुपेश मुरुडकर म्हणून माझं एक वेगळं नाव झालंय, त्याप्रमाणे अनेक विद्यार्थी घडले पाहिजेत की जेणेकरून ही कला लोकांपर्यंत पोहोचेल आणि टवाळक्या करत शिट्टी वाजवणारे जी मुलं आहेत ती गाण्याच्या स्वरूपात शिट्टी वाजवतील आणि माझ्यासारखे कुठेतरी कार्यक्रम करतील, ही माझी खूप इच्छा आहे. म्हणून मी सांस्कृतिक विभागात जाऊन पर्सनली त्या सरांना भेटलो, तर सरांनी मला सांगितलं की तुम्ही विद्यार्थी गोळा करा, त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जो काही निधी लागेल तो आम्ही तुम्हाला देऊ. खरं तर ह्याला जर काही शासनानं प्रोत्साहन दिलं आणि समजा ही जर कला म्हणून एक चांगल्या पद्धतीने हिला जर स्टेज मिळालं तर ह्या कलाकारांची संख्या वाढेल, कारण टवाळक्या करत अनेक पोरं शिट्टे वाजवत फिरत असतात. त्यामुळे हा एक वेगळ्या पद्धतीची कला पुढे येऊ शकते. मला सांगा की तुम्ही ह्यांची कला जवळून अनुभवली आहे, तुम्ही त्यांचे अनेक व्हिडिओ बघितले आहेत आणि मोबाईलवर तुम्ही संपर्कात आहे, काय वाटतं ह्यांच्या कलेबद्दल? ह्या कलियुगामध्ये ही जी कला आहे ती कला शिकणं खूप कठीण आहे, कारण ह्या कलियुगामध्ये ऑनलाईन मोबाईलवरती सगळं हे, पण जी नॅचरल शरीराला नॅचरल जी कला आहे ती जोपासणं खूप महत्त्वाचं आहे सर. आणि ह्यांच्या सहवासात राहून तुम्ही सकाळपासून यांच्या सहवासात आहे, एकंदरीत ह्यांच्या कुटुंबाबद्दल ह्यांच्याबद्दल काय भावना आहे? सर, ह्यांचं कुटुंब ह्या जमान्यामध्ये असं कुटुंब मी क्वचितच पाहतोय, कारण मी सकाळपासून ह्यांच्यासोबत आहे, तर
6 वाजल्यापासून स्वतःच्या बंधुराजांना, मोठ्या भावांना सांगणं की मी इथपर्यंत आलोय, माझं असं आहे, हे सर खूप सोय व्यवस्थित करतात. मला सकाळी 5 वाजता गाडी लेट झाली तर ते 1 तास थांबले वाट बघत. जी भावाला एवढं सांगणं म्हणजे भावाबद्दल एवढं प्रेम, आपुलकी, ह्या परिवारामध्ये एवढं मुरुणकर परिवारामध्ये एवढं एकता असणं खूप कलियुगामध्ये मोठी गोष्ट आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये असं क्वचितच बघायला भेटतं. खरं तर सर तुम्ही या शिट्टी वादनाचे आणि तुम्ही जे पारंपरिक जे वाद्य आहे कोकणात ते जाहीर कार्यक्रम करत असतात. लालबागच्या राजाला पण तुम्ही कार्यक्रम केले, तर त्याचा कसा अनुभव होता आणि त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असतंय? लालबागच्या राजाला आम्ही आमचं कोकणचं पारंपरिक वाद्य आहे ते त्याला खालूबाजा म्हणतो आम्ही, आणि आगरी कोळी समाज त्याला टिमकीचा बाजा म्हणतात. तर टिमकीचा जो बाजा आहे त्या खालूबाजाच्या म्हणजे खालूबाजा आणि टिमकी बाजा हे गेली 23 वर्षे आम्ही वर्सोवा गावातून जोपासत आलो आहे. त्याला अनेक म्हणजे पुरस्कारही मिळालेत. खालूबाजाला पुरस्कार मिळाला, प्रथम खालूबाजा आमचं पदक आहे. मुंबईमध्ये खूप दर्जेदार कार्यक्रम करतो आम्ही, त्याचे मोठे मोठे स्टेज शो करतो. हे करत असताना कोळी समाजाने आमची फार मोठी दखल घेतली. त्यांच्या मोठमोठ्या कार्यक्रमाला ते प्रत्येक ठिकाणी आम्हाला घेऊन जातात. यावर्षी फार मोठा योग जुळून आला आमचा. त्यावेळी त्यांनी लालबागच्या राजाला आम्हाला घेऊन गेले. तिथल्या लोकांनी जो म्हणजे आजवरचा आमचा म्हणजे इतक्या वर्षाचा अनुभव सांगतो तुम्हाला, सगळ्यात मोठा छान अनुभव हा लालबागच्या राजाचा असेल. कारण ज्या लालबागच्या राजाला पाहण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी लोक 3-3 दिवस रांगेत उभे असतात, बरोबर नाही? पण तरीसुद्धा आम्ही वाजवायला सुरुवात केल्यानंतर तिथला जो वातावरण इतकं प्रसन्न झालं की लोकांनी अक्षरशः नाचायला सुरुवात केली. तिथे खूप नाचली लोक, आणि त्या सगळ्या भाविकांना सुद्धा फार आवडलं. तिथून आम्ही त्या पूर्ण त्या हॉलमधून वाजवत गणरायाच्या लालबागच्या राजाच्या चरणापाशी आम्ही गेलो. चरणाशी वाजवलं आम्ही. तिथल्या आयोजकांनी सांगितलं की इथे पुढे वा, अगदी जवळ आहे आणि वाजवा. म्हणजे इतके खुश झाले, आयोजकांना फार आनंद झाला. नंतर त्यांनी सगळ्यांनी आमचे व्हिजिटिंग कार्ड्स वगैरे घेतले. अक्षरशः फोन करून आम्हाला कळवलं की आमच्या लालबागच्या राजाला गेले आम्ही अनेक वर्ष आहोत पण खालूबाजा कधी वाजला नाही. इतर वाद्यसुद्धा येतात, वाजवतात, पण जो तुमच्या खालूबाजानं जो आनंद दिला आम्हाला, तसा आनंद कुठल्या वाद्याने आजपर्यंत दिला नाही. इतकं वातावरण प्रसन्न केलं नाही, आणि त्यांना प्रचंड आवडलं. आणि नंतर एका व्यक्तीने फोन करून सांगितलं, जर शक्य झालं तर आम्ही पुढच्या वर्षी तुम्हाला परत बोलवू. बऱ्याचशा चॅनलमधून TV9, ABP माझा, परत महाराष्ट्र टाइम्स चॅनल, अशा बऱ्याचशा चॅनलमधून आम्ही चमकलो. लोकांनी फोन करून सांगितलं की तुमचा कार्यक्रम आम्ही TV ला पाहतोय म्हणून. त्याचा फार आनंद वाटला सर, की आपण गेली अनेक वर्ष, इतकी वर्ष आपण हा खालूबाजा ही परंपरा जोपासतोय, किंवा शिट्टी म्हणा, लहानपणापासून खालूबाजा असू दे, शिट्टी असू दे, इतक्या लहानपणापासून जोपासतोय. त्याला मार्ग चांगला मिळाला. माझे भाऊ आहेत संदेश मुरुडकर, त्यांनी जीवाचं रान केलं ह्या कलेसाठी, खालूबाजासाठी. गेली 23 वर्ष ते एकटे सनई वाजवतात. इतकी सुंदर सनई वादन करतात, आणि त्या खालूबाजा ही कला टिकवण्यासाठी त्या दादांनी आमचे प्रचंड प्रयत्न केले. सुरुवातीला तर मार खायची सुद्धा वेळ आली होती, कारण आमच्याकडे कसं वेळेला माणसं नाही भेटायची, आणि लोकांनी सुरुवातीला फसवणूक सुद्धा करायची. लोक आमच्याकडे वाजवायला यायचे नाहीत. तशा संकटांना सामोरं जाऊन संघर्षमय ह्या जीवनातून ते पुढे आले, आणि एवढं करून त्यांनी ही कला जोपासली. त्यांना माझी साथ खूप असते. इंटरनेटच्या माध्यमातून मी प्रसिद्धी करतो, मात्र मेहनत सगळी ते करतात, आणि वाजवण्याची मेहनत मी करतो. आणि असं करता करता आम्ही ह्या खालूबाजाला सुद्धा एक वेगळं स्वरूप दिलेलं आहे. खरं तर हा खालूबाजा असेल किंवा तुमचं शिट्टीवादन असेल, हे कोकणातल्या एका छोट्या गावातून पुढे आलेल्या सगळ्या कला आहेत. तर या कला लालबागच्या राजापर्यंत जाणं आणि तिथनं सगळ्या मेन स्ट्रीम मीडियामध्ये येणं, मोठ्या मोठ्या चॅनल्समध्ये येणं, तर हा प्रवास काय सोपा नव्हता. अनेक अडचणी असणार आहेत, अनेक संघर्ष तुम्ही या सगळ्या काळात बघितलेले असणार आहेत. खरं तर ह्या सगळे करताना असे काही वाईट अनुभव आलेत का, की त्यावेळेस वाटलं की नको, ह्या कलाच नको, हे सोडून देऊन आपला जे काही व्यवसाय आहे ते करत बसू, आपली नोकरी आहे ते करत बसू, असे कधी प्रसंग आलेत का? किंवा मनातनं खसल्यासारखं झालं का, की ह्याला लोकाश्रय मिळत नाही, आपण एवढं संघर्ष करतोय मात्र ही कला तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, अशा काही गोष्टी झाल्यात का? आणि त्यावेळेस मात्र मग स्वतःला कसं समजावलं की नाही, आपण परत इकडे जायला पाहिजे, कारण हाच आपला रोड आहे, असे काही प्रसंग आहेत का? विषय प्रसंग म्हणजे सर, सुरुवातीला जेव्हा आम्ही मुंबईत आलो आणि 2000 साली आम्ही जेव्हा चालू केलं वर्सोवाला, वर्सोवामध्ये वाजवायचं म्हणजे फार मोठं स्ट्रगल असायचं. कारण वर्सोवासारख्या मला असं वाटतंय संपूर्ण अंधेरीमध्ये वर्सोवा आहे कोळी समाज, त्या गावामध्ये ब्रास बँड आहेत, आणि इतके प्रोफेशनल ब्रास बँड आहेत की पूर्ण महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे. आणि त्या ब्रास बँड समोर आम्ही टिकावं की नाही, टिकू शकतो की नाही, हा मोठा हे पेच असायचा. आणि मुंबईमध्ये एकतर सुरुवातीला आम्ही जेव्हा मुंबईला चालू केलं तेव्हा गावातून किंवा इतर लोक सुद्धा म्हणायचे मुंबईत काही टिकणं सोपं नाही,
ही साधी गोष्ट नाही. तुम्ही एक काम करा, कशाला मुंबईत वाजवताय, मार खाल तुम्ही वगैरे वगैरे असं. हे काय तुमची कामं नाहीत. कारण खूप लहान होतो आम्ही. आता माझं वय किती, समजा 40 असेल, म्हणजे 23 वर्षापूर्वी आम्ही चालू केलं होतं वाद्य हे. सुरुवातीला माणसं भेटायची नाहीत. मी दादांना पण सांगायचो, कारण मी खूप भित्रा होतो, कारण मला हे सगळं मॅनेज करता येत नव्हतं. पण मग एकदा आम्ही सुरुवातीला इथे प्रभादेवीमध्ये ऑर्डर घेतली मुंबईमध्ये खालूबाजाची. त्यावेळी नेमकी माणसं आली नाहीत. दादांनी आमच्या सकाळी 4 वाजता पहिल्या गाडीला जाऊन लोकांना अक्षरशः घरातून उठवून आणलं आणि वाजवायला सुरुवात केली. त्यावेळी दादाला बोललो, एक काम कर, हे आपलं काम नाही, आपल्या वडिलांनी गाजवलंय, हे आपलं काम नाही, हे कला बंद करूया आपण, कारण लोकांचा मार खायची वेळ अक्षरशः येईल. पण ते फार जिद्दी आहेत. त्याने नाही म्हटलं काय होईल, पण मी हे चालू ठेवणार. नाही पण मग मुंबई सारख्या ठिकाणी तर आता सगळ्या डीजे शो बघील तिकडे डीजे साऊंड ह्या सगळ्या गोष्टी वाढत चालल्या, त्या मोठमोठे साऊंड असतात. अशा सगळ्या काळात ही सगळी कला घेऊन जाणं आपली आणि तिथं टिकवणं हे खरं तर खूप आव्हानात्मक आहे. मात्र वाटते का ह्या कला ना पुढं भविष्य आहे किंवा त्या ताकदीनं पुढे जाऊ शकतील? हो सर, नक्कीच. ज्या वेळेला आम्ही कधी कधी सांगतो तुम्हाला, ब्रास बँड चालू असतो, मोठमोठे वाद्य चालू असतात, त्यावेळेला लोक सांगतात की ते बंद करा आणि आम्हाला खालूबाजावरती डान्स करायचा आहे. हां, इतकं प्रसिद्ध झालंय. कारण की मुंबईमध्ये मी सांगतो की मुंबईमध्ये एकमेव आपला खालूबाजा पथक आहे. मी ते सातत्याने प्रवास करतोय. असं म्हणजे आहे, येतात काही लोक वाजवतात, दहीहंडी गणपतीपुरतं वाजवतात आणि बंद करतात, किंवा कधी एखादी ऑर्डर मिळाली. पण आमचा हा एक व्यवसाय झालेला आहे. म्हणजे सतत आता सुद्धा आमच्या 2 ते 3 महिन्याच्या ऑर्डर्स वगैरे अगोदर येऊन आलेले आहेत. पण त्याप्रमाणे आम्ही तसं स्ट्रगल केलंय, मीडियाच्या माध्यमातून म्हणा, फेसबुकच्या माध्यमातून म्हणा, किंवा पेपरच्या माध्यमातून. मिड डे, तरुण भारतला, आता मध्यंतरात तरुण भारतला खूप मोठी जाहिरात आली आमची. IBN लोकमतला अर्धा तासाचा कार्यक्रम होता आमचा एपिसोडला. हे टीव्ही माध्यमातून वगैरे म्हणा, सह्याद्री दूरदर्शनला सुद्धा आमचं खालूबाजाचं दाखवलं, बराच वेळ दाखवलंय. त्याच्यामुळे काय झालं, प्रसिद्धी खूप मिळाली आणि लोकांपर्यंत पोहोचलं गेलेलं आहे. आणि राजभवन, मंत्रालय, विधान भवन, गेटवे ऑफ इंडिया, या सगळ्या ठिकाणी आमचे कार्यक्रम झालेले आहेत. आणि मला वाटतं मुंबईतल्या मॅक्झिमम लोकांना आपली ही कला समजलेली आहे. आणि कोळी समाज जास्त याला उचलून धरते, कारण ते जवळचा वाटतो. कारण ते कोळी समाजाचा, आगरी कोळी समाजाचा हा टिमकी बाजा म्हणून प्रसिद्ध आहे. तो आम्ही त्या टिमकी बाजा इतकी वर्ष जोपासून ठेवला. जोपासता त्याला प्रसिद्धी खूप चांगली मिळाली. आम्ही सुरत, जळगाव जिल्हा आणि मुंबईतले सगळे मॅक्झिमम, म्हणजे बरेचसे आम्ही फेस्टिवल्स वगैरे खालूबाजामध्ये वाजवलेले आहेत. आणि फक्त ते लग्न आणि दहीहंडी पुरतं आम्ही मर्यादित नाही ठेवलं सर. त्याचे आम्ही स्टेज शो करतो. पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामधलं पहिला खालूबाजा पथक आहे, ज्याचे डान्सर शो होतात, डान्सिंग शो. म्हणजे खालूबाजावरती जे नृत्य तुम्ही बघता की नाही, स्पीकर लावलं की नृत्य डान्स करतात, तो तसं त्या पद्धतीमध्ये आम्ही चालू केलं. वर्सोवा गावचे ज्यांनी कोळी गीतं अजरामर केली, काशीराम चिंचय मामा, 2013 मध्ये त्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने सुरुवात करून दिली. त्यांचं पाहिलं आम्ही. मामांनी आम्हाला सांगितलं, अरे बाबांनो, एक काम करा, ह्याच्यावरती ना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची डान्स शो करा. पहिला आमचा डान्स झाला असेल 2013 मध्ये वर्सोवामध्ये. प्रतिसाद मिळाला होता? अतिशय सुंदर. व त्यावेळेला आम्हाला अनुभव खूप चांगला आला. मामा चिंचय मामा म्हणजे प्रसिद्ध व्यक्ती, कोळी, आज जी कोळी गीतं, एकविरीची गाणी ऐकतो त्याचे गीतकार ते काशीराम चिंचय मामा. अशा इतक्या मोठ्या माणसाकडून आपल्याला थाप मिळाली, प्रेमाची थाप मिळाली. हे सगळं कोळी गीत, हे सगळं लोकनृत्य सोबत घेऊन जातानाच तुम्ही हिंदी गाणी सुद्धा, मला वाटतं जी काही चित्रपटात आहेत ती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने शिट्टीवर वाजवता. तर सगळ्यात आवडतं हिंदी गाण्याची एक झलक आमच्या प्रेक्षकांना? नक्कीच. माझं सगळ्यात आवडतं गाणं हे जिंदगी प्यार का गीत आहे. क्या बात.
खरंच आवडले बा. हे गाणं सुरू झालं की जवळजवळ येतंय आणि त्याला एकदम हे झालंय म्हणजे माणसाच्या मनाला भुरळ बघा ना, पाडण्याचं बघा ना. काम तर करतं, पण नक्की, मुक्या नक्की. प्राण्यांना मुक्या सुद्धा त्या संगीतामध्ये त्यालाही ती समरस कला कळली. ओहायला जातं अशा पद्धतीचं आहे. खरं तर कसा राहणार आहे इथनं पुढचा जो काय प्रवास आहे, अजून काय काय करायचं आहे ह्या कलेला घेऊन, कुठं पोहोचवायची ही कला, काय स्वप्न आहेत? स्वप्न बरीच आहेत सर. मला जगात पहिला यायचं आहे. जागतिक स्पर्धेमध्ये मला उतरायचं आहे. बरं, म्हणजे ही जी काही शिट्टी वादन आहे त्याच्या स्पर्धा होतात. हो, होतात ना सर. बरं, बरं. परदेशात फार जपानमध्ये होतात स्पर्धा. बरं त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. शक्यतो मी ह्या 2024लाच करणार आहे. बरं बरं बरं. जर झालं तर शक्य ठीक आहे, नाही तर मग 2026ला पुन्हा होणार आहेत. त्यावेळी प्रयत्न करेन, पण नक्कीच करणार प्रयत्न. आणि एक स्वप्न आहे सर खरं सांगू तुम्हाला, लहानपणी मी ज्यावेळी शिट्टी वाजवायचो ना, तेव्हा मला असं वाटायचं की जगात कोणच नाही शिट्टी वादक. म्हणजे इतकं मध्ये आवड होती. नंतर जेव्हा मी काही लोकांची शिट्टी वाजवण्याची पद्धत बघितली, त्यानंतर असं वाटलं की नाही, जागतिक स्पर्धेमध्ये आपल्याला भाग घेणं फार गरजेचं आहे. आणि ते जगामध्ये पहिला येऊ की न येऊ, पण स्वप्न मात्र आहे आपली. आता मला मालदीव आणि सिंगापूरला जाण्याची संधी होती, पण तो काही तांत्रिक अडचणीमुळे जाता नाही आलं. पण तिथे पुन्हा जाईन मी, नक्कीच करेन मी प्रयोग. शिट्टी वादनानं आयुष्यात सगळ्यात समाधान किंवा सगळ्यात भारी वाटले की मला शिट्टी वाजवा येते, असं कुठले एक आनंदाचं क्षण आहे की त्यावेळेस शिट्टीनं सगळ्यात म्हणजे आनंद दिला, सगळ्यात मोठा क्षण आनंदाचा सो शिट्टीमुळे मिळाला, असे काय आहेत क्षण आयुष्यात? शिट्टीमुळे आनंद म्हणजे खरं सांगू सर, मी दुःखी असतो किंवा एकटेपणा जाणवतो तेव्हा मी आवर्जून शिट्टी वाजवतो. आणि जगण्याचं एकमेव साधन म्हणजे माझं शिट्टी आहे. दुसरी गोष्ट हसण्यासारखं आहे, पण माझी बायकोला सांगितलंय की जर माझं कधी निधन झालं तर त्यावेळेला मात्र माझी शिट्टी वाजव, म्हणजे एक स्पीकरमध्ये वगैरे. हे माझं स्वप्न आहे. म्हणजे मी पाहणार नाही आहे, पण माझी अशी इच्छा आहे की इतकी ही कला आहे ना सर, मी जगू शकत नाही शिट्टीशिवाय. किती लोकांनी मला अडचणीत म्हणजे ओरडा खायला लागलं किंवा बडबड ऐकली लोकांची सगळ्यांची, पण तरीसुद्धा मी हे चालूच ठेवलं. शिट्टीने पण तुमची साथ सोडली नाही, तुम्ही पण शिट्टी साथ सोडली नाही. नाही, अजिबात नाही. म्हणजे जेव्हा कुठेतरी प्रवास करत असता, जात असता, तेव्हा अनेक मुलं शिट्ट्या वगैरे वाजवताना दिसत असतील तुम्हाला, वेगवेगळ्या पद्धतीच्या शिट्ट्या. त्यावेळेस काय वाटतं मनामध्ये, काय भावना? उलट मी सर, एखादा मुलगा कोण शिट्टी वाजवत असेल ना, तर त्या जाऊन भेटतो मी त्याला आणि त्याला सांगतो, त्याला जर सांगितलं ना मी शिट्टी वादक आहे, तर त्यांना म्हणजे मी मूर्खच आहे असं त्यांना वाटतं. काय खोटं बोलतो, असं कोण शिट्टीवरती कोण गाणी गातो का आम्ही. नंतर मग त्यांना व्हिडिओ दाखवायला लागतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते. म्हणजे आपण जे करतो ते योग्य करतोय हे हो, कळत असेल. नक्कीच. खूप लोक आहेत की माझे आता शिट्टीवरचे खूप फॅन्स आहेत. एकदा मी खरं तर माझी खरी सुरुवात झाली ट्रेनमध्ये. मी एका बाकावरती बसलेला असताना वाजवायचो, कॉलेजला जाताना वगैरे. असं एका बाकावरती बसायचो आणि वाजवायचो. एक जोगेश्वरीमधले एक पोलीस होते आणि ते माझ्या बाजूला बसले होते. मी शिट्टी वाजवत होतो आणि ते त्यांना इतकी आवडली की ते खरंच प्रेमात पडले माझ्या. तर त्यांनी मला सांगितलं की एक काम करा ना, तुम्ही आमच्या पोलीस स्टेशनला येऊन वाजवाल का? तर मी म्हटलं हो सर, वाजवेन ना, नक्कीच वाजवेन. मी त्यांची एक भेट घेतली आणि त्यांच्या तिथे जाऊन मी वाजवली. अक्षरशः सगळ्यांनी माझं फार कौतुक केलं तिथे त्यावेळेला, प्रचंड कौतुक केलं. आणि तसं तर मी शिट्टी वाजवायला सुरुवात केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी मी बऱ्याच पोलीस स्टेशनला कार्यक्रम सुद्धा केलेले आहेत शिट्टीवरती. खरं तर अशी जी काही मुलं आहेत त्यांना काय तर तुमच्याकडे बघून खरं तर शिट्टी वाजवायची, तुमच्यासारखं काहीतरी करिअर करायचं शिट्टी वादनामध्ये, अशा मुलांना काय सांगचाल? त्यांना एकच सांगेन मी, रुपेश मुरुडकर शिट्टीवादक झालेले आहेत ना, तसे अनेक रुपेश मुरुडकर व्हायला पाहिजेत. आणि हे फक्त नाही, आता संगीतामध्ये बघा ना, संगीताचे क्लास चालू असतात, तबल्याचे क्लास चालू असतात, वेगवेगळ्या प्रकारचे क्लास चालू असतात. तर माझं म्हणणं असं आहे, कुणाकडे फी नसेल ना शिकण्यासाठी, मी मोफत शिकवेन, पण शिका. तुम्ही कलाकार घडले पाहिजे सर. कलाकार घडली तर ह्या कलेला महत्त्व आहे, नाहीतर काही अर्थ नाही ना. अशी नाहीतर मी एकटाच फक्त वाजवतो शिट्टी आणि एकटाच कुठेतरी नाव कमवतोय, तसं नाही. जसं पुरस्कार घेताना मी जेव्हा जातो आनंदाने, तशी माझ्याबरोबर अनेक मुलं ही पुरस्कार घेताना गेली पाहिजेत. आणि ही जी काही कला आहे ती पुढच्या काळात आहे अशी जर टिकायची असेल तर असे अनेक मुरुडकर तयार झाले पाहिजेत. नक्कीच हे स्वप्न आहे माझं आणि मी चालू केलेलं आहे. तुम्हाला सांगतो, माझ्या मुलामध्ये सुद्धा ही कला घुसलेली आहे. त्याला सुद्धा खूप शिट्टीची आवड आहे. तो आता छोट्या मोठ्या कविता आता शिट्टीवरती गातो. माझी मुलगी सुद्धा करते. माझे मोठे बंधू आहेत ते स्माइल विसलर आहेत, म्हणजे अशी दात असे करून शिट्टी वाजवतात. दुसरे माझे भाऊ आहेत
ते तर प्रचंड सुंदर शिट्टी वाजवतात. ते सनई वादक आहेत. त्यांची शिट्टी म्हणजे जास्तीत जास्त काळ टिकते. मग ते गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी त्यांना सुद्धा मला प्रयत्न करायचा आहे. मी शिट्टी वादक असून सुद्धा त्यांच्यासारखी शिट्टी वाजवू शकत नाही, कारण ते खूप बराच काळ शिट्टी वाजवू शकतात. कारण ते सनई वाजवत असल्या कारणाने त्यांना ते सनई शिट्टी आतमध्ये आत बाहेर घेण्याची एक वेगळीच टेक्निक त्यांना मिळाली आहे. अशी आता शेवटाकडे जाताना कोणतं गाणं आमच्या रसिकांसाठी तुम्ही वाजून दाखवणार? तुमचं आवडीचं सांगा. सैराट मधलं? हो नक्कीच. सैराट झालं जी. नक्कीच. खरं तर सैराटने पूर्ण जगाला भुरळ घातलेली आहे. क्या बात आहे. म्हणजे सैराट झालं जी गाणं आपण वेगळ्या माध्यमातून अनेक वेळा ऐकलं असेल, मात्र ही जी काय अनुभूती आहे शिट्टीच्या माध्यमातून गाणं ऐकायची, ती खरं तर खूप अद्भुत. वादनामुळं काय कोणाची भांडणं वगैरे असं काय झालीत का? किस्से काय प्रसंग घडले त्या आयुष्यात? झालं होतं सर. एक साधारणतः 2003 मध्ये आम्ही माझे मित्र आहेत महेंद्र, संतोष, महादेव आणि संदीप आणि रुपेश. मी रुपेश. हा 5 जणांचा आमचा ग्रुप आहे. अतिशय म्हणजे खूप जुनी मैत्री आमची, एकदम जीवाभावाची मित्र आहोत आम्ही. दरवर्षी तिकडे पालीच्या बळाळेश्वरच्या मंदिरात जातो पिकनिकला. तिकडे चाललो होतो आणि शेवटची ट्रेन पकडून आम्ही चाललो होतो तिकडे. आणि त्यावेळेला मी त्या मित्रांना तर माहिती आहे आम्ही शिट्टी शिवाय आमचा आणि शिट्टी आणि ह्या गोंधळ आम्ही घालतोच. ते मी शिट्टी होता आणि जाताना आम्ही डबे वगैरे जेवणाचे घेऊन जायचो. आणि तिथे काय झालं, मी शिट्टी वाजवत होतो आणि शिट्टी वाजवता मित्रांनी असे ते डब्यावरती मग सगळं रियाज चालू झालं आमचं मस्तपैकी. आणि हे सगळं चालू असताना आम्ही त्या धुंद होतो त्याच्यामध्ये. तेवढ्यात काय झालं, एक कपल्स येत होतं. त्या कपल्सने आम्हाला पाहिलं तर त्या मुलाला, त्या जो मुलगा होता त्याला असं वाटलं की आम्हाला बघून शिट्ट्या वगैरे मारतोय. एक तर तिथे कोण नव्हतं. नाही, आमचा हेतू चांगला होता, आम्ही मनोरंजनासाठी वाजवत होतो. पण त्यांना असं वाटलं की जाणून बुजून शिट्टी मारतात वगैरे आम्हाला वगैरे. मग तो आला, अक्षरशः हिंदी होता तो, किसको देख के शिट्टी मार वगैरे असं. तर मग आमच्या मित्रांनी समजावलं, अरे असं नाही. तर त्याला तो खोटं वाटलं सुरुवातीला. कुछ भी बोलते एक शिट्टी बजाने का हे आहे क्या. त्यांनी सांगितलं म्हणजे माझ्या मित्राला खूप चांगल्या प्रकारे शिट्टी वाजवता येते. पण त्याने जेव्हा गाणी ऐकली माझी, मग ती गाणी ऐकल्यानंतर तो सुद्धा धुंद झाला. आणि आम्ही सगळे एका डब्यातून गेलो आणि ट्रेनच्या डब्यामध्ये सुद्धा आम्ही त्याच्या रिक्वायरमेंटप्रमाणे शिट्टी वाजवू लागलो. पण त्याला फार आवडली शिट्टी त्याची. हा एक किस्सा होता. मग खरं तर त्या समजा म्हणजे जवळजवळ मार खाण्याचीच वेळ आली होती. पण सुदैवाने त्याला आवडलं. भावना शुद्ध होती. भावना शुद्ध पवित्र भावना होती, त्याच्यामुळे त्यालाही काय वाटलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की पंढरपुरात येऊन कसं वाटतं आज? खरं तर विठुरायाला भेटायला आलो होतो. माझा सोलापूरमध्ये मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंय. पंढरपूरमध्ये दर्शन घेऊन पुढे तुळजापूरला जायचं होतं. साक्षात विठुरायाच भेटले मला. म्हणजे 8 वर्षाची भेट होती, पण त्या खरंच सांगताना अंगावर शारा येतोय, डोळ्यात पाणी आहे तुमच्या. कारण 8 वर्षापूर्वी भेटलेली व्यक्ती 10 ते 15 मिनिटाचा आमचं फक्त ओळख होती. 10 ते 15 मिनिटाच्या ओळखीने अक्षरशः मला ते खरं पांडुरंगानेच ठरवलं होतं. ही भेट आहे ना, त्यावेळेची भेट ही मला परमेश्वराने ठरवली होती, पांडुरंगाने, की 8 वर्षानंतर तू अमुकामुकच्या व्यक्तीच्या घरी जाशील म्हणून. बघा ना, मला इतके वर्ष यायची इच्छा होती पंढरपुरामध्ये, पण मी येऊ शकलो नाही. आणि नेमकी या कार्यक्रमाच्या शिट्टीच्या निमित्ताने आलो. सरांना फोन केला, सर असं म्हटलं मी येणार आहे तिकडे. तर म्हटलं गर्दी असेल का? तर ते सर म्हणाले तुम्ही या तर खरं, बघू गर्दीचं आपण काय ते. नंतर मग ते सकाळी 1 तास माझी वाट बघत होती. 5 वाजल्यापासून गाडी 1 तास उशिरा आली. घरी आल्यानंतर त्याने जो पाहुणचार करणं मी कधीच विसरू शकत नाही. आयुष्यात पहिला असा इतकी व्यक्ती भेटली, तर साक्षात पांडुरंगच भेटली. कारण आपलं मन पवित्र असेल ना सर, तुमच्या मनातल्या भावना जर चांगल्या असतील ना सर, तर परमेश्वर खरंच धावून येतो. माझी श्रद्धा आहे, माझ्या कलेवरती श्रद्धा आहे. आणि सरांचं काय, सरांचं फार फार हे आहेत, फार व्यक्ती वेगळी आहेत. आमचं सतत बोलणं असतं, पण भेटलो नाही कधी. इतक्या वर्षात कधी भेटलं नाही. अशांना भेट झाली आमची.
फार बरं वाटलं. त्यांच्या कुटुंबाने तर इतकी काळजी घेतली, आईनी, त्यांच्या पत्नीनी, त्यांच्या बहिणीनी, फारच म्हणजे जाणवलंच नाही की मी परका आहे म्हणून. खरं तर हा धागा असतो की 8 वर्षापूर्वीची भेट आणि तीही फक्त 10-15 मिनिटासाठी झालेली भेट आणि 8 वर्षानंतर आज पहिल्यांदा भेट होते आणि दोघांना अतिशय गहिवरून आले, कारण दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. खरं तर सख्खे भाऊंचं सुद्धा ज्या पद्धतीनं बॉन्डिंग नसतं, खरं तर न भेटता सुद्धा एवढ्या वर्षांनी तुमच्यामध्ये जो काय एक बंध आहे तो फक्त तुमच्या स्वभावामुळे आहे, तुमच्या एकमेकांबद्दलच्या आत्मीयतेमुळे आहे. आणि आज तुम्ही पंढरपूरमध्ये आला आणि खरं तर त्या विठ्ठलाला अजून भेटला नाही, मात्र ह्यांच्यामध्ये विठ्ठल दिसा अशा पद्धतीने तुम्ही जी काय भावना व्यक्त केली तीच अत्यंत महत्त्वाची असते. आणि खरं तर हा जो काही तुमचा ऋणानुबंध आहे तो कायमस्वरूपी असाच टिकावा आणि हा तुमचा ऋणानुबंध आम्हाला खरं तर एबी मराठीच्या माध्यमातून दाखवता आला, त्याबद्दल आम्ही खूप नशिबान समजतो की तुमच्यासारख्या एका कलाकाराचा जो काही प्रवास आहे तो दाखवता आला आणि तुमच्या दोघांचं जे काही वेगळ्या पद्धतीचं नातं आहे ते आम्हाला खरं तर तुमच्यासमोर मांडता आलं. खरं तर तुमच्या दोघांनाही तुमच्या भाव्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्याकडून कला तर शिकेलच, मात्र नाती कशी जपायची असतात आणि एकमेकांबद्दल आत्मीयता कशी जपायची असते हे सुद्धा आपली प्रेक्षक शिकतील अशा पद्धतीची अपेक्षा आहे. तुम्ही आलात, तुमचं जे काही स्वप्न आहे की जगात 1 नंबरला यायचं आहे, त्या स्पर्धा करायच्या आहेत आणि अजून खूप काही करायचं आहे, यासाठी सुद्धा आमच्या एबी मराठीकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुमच्याकडून खरं तर खूप काही शिकायला मिळतं आहे आणि अशा पद्धतीची माणसं तुम्ही आम्हाला सातत्यानं भेटवचाल अशा पद्धतीचा सुद्धा या सगळ्या पाठीमागे भाव आहे. तुम्ही दोघांनी वेळ दिला त्याबद्दल